बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तृष्णा आणि लालसा. लालसा व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना शमत नाही. शुद्ध लोक जाणतात की कामना ही असमाधानकारक व दुःखकर आहे. जो स्वर्गलोकीच्या सुखभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यास सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून सुखभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतीही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही, त्यांना कोणतीच बंधने नसतात. सुखभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो सुखभोगासक्त नाही, त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त होतो, त्याला दुःख नाही, भय नाही. लालसेतून दुःख उत्पन्न होते, लालसेपासून भय उत्पन्न होते. जो लालसेच्या बंधनातून मुक्त होत आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे, जो न्यायी आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पूर्ण करणारा आहे, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषांचे आप्तमित्र आणि हितैषी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या जगातून गेलेल्या कुशल कर्मकर्त्यांचे सत्कर्म तो परत आल्यावर आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश त्रास देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्यास संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, परिपूर्ण ज्ञान आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने अतिशय तीव्र दुःखांचा अंत करा. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे, असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवचित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्राप्तिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याचप्रमाणे जे सुखाची इच्छा करतात त्यांची जो हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही, त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे, त्याला निब्बाण पद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो, त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयम आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला, तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. क्रोध आणि वैर. मनात क्रोध भावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्यांचा क्रोध विकार कधीही क्षमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्रेष्टा द्रेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे.
असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागवू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनावर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगीत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी मानतो. बाकीचे नुसतं लगाम धरणारेच आहेत. जित्याने वैर वाढते. पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. लालसा कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. नामरूप अस्तित्वाच्या घटकांसारखे पंचस्कंदासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे.